माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे. आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार, खासदार शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, काँग्रेसचे नेते, तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्यानं लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कायद्यासमोर सगळे समान. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, FIR, आणि जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार, खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथायला कारणीभूत असतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील, तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फ्युएल, रसद पुरवली, ती कुणी पुरवली? आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. प्रश्न असा आहे ना, लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीला सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार. मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. अरे ओबीसीचे तो त्यांना प्रश्न विचारा ना, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना. केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालंय, तुमचं काय आता भूमिका? अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगाड्यात. मला याचे हो थांबा 2 मिनिट, आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे. अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं? निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटक्या विमुक्त जाती जमाती, बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय. म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही. आणि कोण झुंडीद्वारे तिथं येतंय, बेकायदा मागणी करतंय. या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय. ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एककलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे. मला एक सांगा, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहे तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय. ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे?
त्या जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील, सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील, तर साहजिकच अर्थ निघतो ना. त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का? तुमचा थेट आरोप आहे का अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? प्रश्नच नाही ना. मी मगापासून ते सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे. तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत. अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत, त्यांचा आहे का म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना. अजितदादा पवारांनी नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना. काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत. हे बघा, ओबीसीच्या अनेक संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत. आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत. आम्ही संघर्ष यात्रा काढू, ओबीसी जोडो अभियान. जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल, जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल, आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील, तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल. अहो, ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, 200-300 जाती आहेत, भटक्या विमुक्त जाती अबखड आहेत, परत एसबीसी आहेत, परत बलुते आलुते आहेत. अरे हे जर संघटित असते, ह्याचं फावलं असतं काय? 50% लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का? आम्ही जर 50% एकत्र आलो, कसे तुमचे आमदार आणि कसे मुख्यमंत्री, कसे अर्थमंत्री, कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना. हे तर दुर्दैव आहे ना. येतील ना, येतील. हो, त्यांनाही माझं सांगणं आहे, ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, शिष्टमंडळ घेऊन जावं. नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत. जेव्हा जरांगेंचं आंदोलन होतं तेव्हा छगन भुजबळ सातत्यानं आक्रमक होते, टीका करायचे. यावेळेस मात्र ते कुठं दिसत नाही. त्यांना काय झालं? सरकारमध्ये गेले म्हणून ते शांत बसलेत का? निश्चित बोलतील, योग्य वेळी बोलतील, अशा आहेत आमच्या. आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत तरी पण जबाबदारीने सांगतोय, मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही, अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून, त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. 59 बोगस कुणबी सर्टिफिकेट्स महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. कुणी जेवणाची? हे बघा, आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे. आंदोलन उभं करणाऱ्यांनी आंदोलन उभं करावं, पण मागणी कायदेशीर असावी. मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून. आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का? या सगळ्या गोष्टीला प्रेस घेत आहे, बैठक म्हणताय उद्या घेणार, नागपूरला होत्या, सगळ्या ठिकाणी होत्या. या सगळ्या गोष्टीला ओबीसी कडून उशीर झाला का असं वाटतंय? अरे ओबीसी ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत आता. अरे ओबीसी डोंगराला आहेत, ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडायला मुश्किल आहे. ओबीसीचा वॉइस, अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात, ओबीसी एवढा जागृत असता तर हे डेअरिंग कुणी केलं असतं? ही कारणं मान्य आहेत. आज जरांगे लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे हाके एकटेच प्रेस घेतात. पुण्यात तुमचं ओबीसी नेता नाही येत का? काय एकटं पाहिजे? तुम्हाला एकटं पाहिजे तर काय असं वाटतं? केला जातो असा की हाके एकट्यानेच मोठं होतं ओबीसी नेता म्हणून. बाकी या प्रश्नाचं उत्तर ठाकरे म्हणतायत की ओबीसी नेता आहे, पण दिसत नाही. आता एकटं दिसतं तिथे. काय आहेत? तुम्हाला एकट्यालाच मोठं व्हायचंय, तुम्हाला एकट्यालाच मोठं व्हायचंय. जरांगे पाटलावर टीका करण्याचा असा आरोप. झाले का प्रश्न सगळे विचारून? झाले का प्रश्न? लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय. मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा.
असा कुठला ओबीसीचा नेता म्हणलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलतायत? कुठला आमदार, कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोललेत की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत? आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्लुजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर, मी जे प्रश्न मानतोय, निश्चित मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मी कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही, सर्वसामान्य आंदोलक आहे. पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे. जर चुकीचं वाटत असेल, कायदा भंग करणारं वाटत असेल, मी शासन विरोधी वागत असेल, संविधान विरोधी वागत असेल, तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं होतं. यातून एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. येऊ घातले. दुसरी गोष्ट, काही दिवसांपूर्वी माळी समाजाबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर गेला होता. त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, आत्ता ही जाती जातीत भांडायची वेळ नाही. जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद चलते आएंगे. तुमच्यासोबत आहे का? प्रश्नच नाही. ते दिसत नाही.